नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इथं खणाचा पाऊच बघणार आहोत. खणाचा सिंगल चेनचा पाऊच बघणार आहोत. एकदम फिनिशिंगमध्ये आणि न्यू डिझाईनमध्ये आपण हा पाऊच रेडी केलेला आहे. आता हा पाऊच कशा पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत ती व्हिडिओ पूर्ण कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण इथं आता व्हिडिओला स्टार्ट करूया. इथं मेजरमेंट घेतलेलं आहे मी 6.5 बाय 9.5चा मी एक मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. फॅब्रिक हा खणाचा आहे, तुम्ही कोणताही यूज करू शकता. आता इथं मी खाली नॉन-1मध्ये रबर शीट आणि वरती मेन फॅब्रिक घेऊन चारही बाजूने स्टिच केलेलं आहे. आता तुमच्या खणाचा फॅब्रिक असल्यावरती कसं काठ असतो वरती आणि आपण त्याला स्टिच करून घेतो, पण इथं मी प्लेन खणाचा फॅब्रिक यूज केलेला आहे. त्याच्यामुळे मी इथं पैठणीची लेस लावत आहे त्याला, कारण का लूक छान दिसावा म्हणून मी इथं पैठणीची लेस अटॅच करून घेतलेली आहे चारही बाजूने. आता त्याला अजून काहीतरी ट्विस्ट यावं म्हणून मी काय केलेलं आहे, तर तोच मी पैठणीचा फॅब्रिक घेतलेला आहे स्क्वेअरमध्ये आणि त्याला मी लटकन टाईप बनवून मी तिथे स्टिच करणार आहे आता, कारण त्याने लूक पण छान दिसतो आणि एकदम साडीवरती वेअर केल्यावरती पाऊच एकदम भारी दिसतो आपला. याच्यामध्ये आपण मेकअपचं सामान वगैरे काही ठेवू शकतो. आता इथं मी बघा सगळं चारी बाजूने जे एक्स्ट्राचं कापड होतं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे. मैत्रिणींनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आता इथं मी काय केलेलं आहे, त्याच मापाची चैन घेतलेली आहे आणि जो आपण लटकन तयार केलेला आहे तो चैनीच्या खाली ठेवून चैन उलट्या बाजूने मी स्टिच करून घेतलेली आहे. इथे पूर्ण स्टिच करून घेतलेली आहे. आता वरून त्याला आपण दाब शिलाई देऊन घेऊयात. इथं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही दाब शिलाई देऊन घ्या. जे आपले रफ पॅचेस आहेत ते खालच्या साईडला आले पाहिजेत, अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती दुसरा जो आपण पीस रेडी केलेला आहे तो पीस त्याच्यावरती ठेवायचा आणि त्याला स्टिच करून घ्यायचं. मैत्रिणीने इथं माझ्याकडून एक जरा गडबड झालेली होती. मी ह्याच्यामध्ये रनर ओवायची विसरले आणि पूर्ण पाऊच तयार केला, पण नंतर मी त्याचं सोल्युशन काढलं. थोडीशी जागा ओपन करून मी त्याच्यामध्ये रनर ओवून घेतलेलं आहे. तुम्ही ती चुकी करू नका, रनर ओवून घ्या. आता मी इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा पूर्ण चारी बाजूने इथे स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही. एकदम पाऊच सोप्या पद्धतीने आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा पाऊच रेडी होतो आणि हा पाऊच तुम्ही हळदी कुंकूला वाहन म्हणून वगैरे तुम्ही देऊ शकता. खूप इझी हा पाऊच रेडी होतो आणि एकदम सोप्या पद्धतीने मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा पाऊच रेडी झालेला आहे. आता मी त्याला अजून फिनिशिंग यावी, आपले रफ पॅचेस झाकले जावेत म्हणून मी ते नॉन-1ची पट्टी कट करून त्याला पायपिंग करून घेतली आहे. अशा पद्धतीने आपली पूर्ण पायपिंग रेडी झालेली आहे आणि आपला पाऊचही रेडी झालेला आहे. बघा पूर्ण फिनिशिंगमध्ये कुठेही जागा देवा तुम्हाला काहीही दिसणार नाही आणि हा लॉंग टाईम आपला पाऊच यूजफुल राहणार आहे. कुठेही धागा दोरा नाही आहे ह्या पाऊचला निघालेलं. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण पाऊच रेडी झालेला आहे. आता आपण इथं त्याला पलटी करून घेऊया आणि आपला लूक कसा दिसतो फायनल लूक तो आपण इथं बघून घेऊयात. अशा पद्धतीने मी इथं पाऊच पलटी करून घेतलेलं आहे, सरळ करून घेतलेलं आहे. त्याची दोन्ही टोकं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची, एकदम व्यवस्थित घ्यायची, कारण त्याला जर तुम्ही असं कैचीने वगैरे बाहेर काढायला जाल तर ते फाटून जाईल, कारण का खणाचा फॅब्रिक हा थोडासा सॉफ्ट असतो. अशा पद्धतीने मी तर पूर्ण टोकं काढून घेतलेली आहेत हातानेच व्यवस्थित. आणि आता अशा पद्धतीने आपला फायनल लूक बघा पाऊचचा. काय पाऊच झाला आपला, एवढा सुंदर दिसतोय ना मैत्रिणींनो खरंच. आणि एवढा पाऊच सुंदर आहे ना, तुम्हालाही असं माझ्याकडून पाऊच जर रेडी करून हवं असेल तर तुम्ही बल्क ऑर्डर मला देऊ शकता. आणि व्हिडिओ कशी वाटल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.